आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता तुम्ही म्हणताय ना वाईच खा म्हणून, मग चला वाईच खातो. वाढ पण जेवतील ते. बर बर बर. नाही नको नको, आम्ही घरात जेवून आलोय पोट भरून. हा आता नाना म्हणते तुम्ही त्यांचा मान राखतोय. काय ना नाना भाजी शिवानं केले वाटतं. हो, आवडली तुला? एक नंबर. तुम्हाला सांगतो अशी भाजी मी आयुष्यात खाल्ली नाही. नाना आता या घराला सुगरण सुनेची लवकरात लवकर नक्कीच गरज आहे. तुला बी असंच वाटतंय ना? हो. अरे मला पण हेच वाटतंय. तुम्ही यायच्या आधी मी त्याला हेच सांगत होतो की घरात जेवण बनवणारे कुणीतरी घेऊन ये. ओ माय गॉड नाना, व्हेरी व्हेरी बॅड न्यूज आहे. पण नाना काय झालं? काय काय तुमची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही नाना. का माझी इच्छा पूर्ण होणार नाही? नाना त्याचं काय आहे ना, आम्हाला ना एक उडती उडती खबर आली आहे. कॉलेजमध्ये एक हँडसम चिकना मुलगा आलाय शिकायला. हो, आणि तो आमच्या न होणाऱ्या वहिनीला म्हणजे शक्ती मॅडम ना आवडायला लागलाय. अरे पाणी पाणी दे पाणी दे पाणी दे पाणी दे. वर बघ पाणी पाणी. ए डोक्यावर बिकर पडला तर तू? हा, शक्तीला आवडायला लागलं कोणतरी. शक्ती कोणाच्या प्रेमात पडणार नाही. का नाही पडणार? का प्रेमात पडणार नाही? त्या काय माणूस नाहीये? त्यांना फिलिंग्स नाहीये? आणि त्यांनी कोणाच्या प्रेमात पडू नये असं कुठे लिहिलंय का? नाही. हा हा नाही. पण काय आहे ना, तिचं शिक्षण सुरू आहे, नोकरी करते ती. आपणची तब्येत अजून नीट सुधारलेली नाहीये आणि मोठी मोठी स्वप्न आहेत तिची अजून. कळलं का? मोठी मोठी स्वप्न आहेत, ती पूर्ण करायची तिला. त्याच्या आधी प्रेमात पडणं या भानगडीत पडणार नाही ती. काय हसायला गेलं? अरे हसू नाही तर काय करू शिवा. चंदनाच्या झाडाला किती बी झाकून ठेवलं ना तर त्याचा सुगंध झाकून राहत नाही. अरे तसंच प्रेमाचं असतं या. अरे त्याला किती बी मनात दाबून ठेवलं तर कधी ना कधी ते ओठावर येतच. शिवा तुला ती आवडती या, विचारून मोकळा हो केल्या का? नाना अरे काही काय बडबडतो तू? ए काय चुकीचं बोलतो नाना? अरे बरोबर बोलतायत ते. अरे तुझ्यात ना हिंमतच नाही ना भावा. मी तर म्हणतो मनात जे काय आहे ना ते बोलून टाक ना. अरे आम्ही आहोत ना तुझ्या मदतीला. हो हे बघ, आता जास्त वेळ घालवून चालणार नाही. बोलून टाकते ना डायरेक्ट आय लव्ह यू. ए गप्पे, काय झालं तुमच्या लोकांचं? जेवायच्या वेळेला प्रेमाचे विषय काढतात. गप्प जेवू द्या. ठीक आहे, तुला शक्ती मॅडम आवडत नाही, तुझं त्यांच्यावर प्रेम नाही आहे असं आम्हाला डायरेक्ट सांग. आम्ही यापुढे हा विषय काढणार नाही. दी एंड. ठीक आहे ठीक आहे नंद्या चल उठ. हा सावकाश उठ. ये हा नंद्या. हा चल चल. शिवाचं जर शक्ती मॅडमवर प्रेम असल
तर तो आपल्याला थांबवल. आणि जर याचं शक्ती मॅडमवर प्रेम नसल तर आपल्याला नाही थांबवणार. चल निघूया. चल निघूया. हा हा निघतोय. हे बघ, पाय मागे. निघालो आम्ही. निघालोय हा? या बोलत नाहीये. अरे हा काहीच बोलत नाहीये. निघालो. दरवाजापर्यंत पोचलो रे. पाय टाकतोय उमराच्या बाहेर. हा हा बघ, ठेवला. हा थांबा. हा थांबवलंस म्हणजे तुझं शक्ती मॅडम वर प्रेम आहे तर तो फिर बात पक्की समजी जाए. काय नाही. मला पण तुमच्या दोघांबरोबर बाहेर यायचंय म्हणून थांबा बोललो. थांबा, बसा इथे. मी पटापट जेवतो, मग एकत्र जाऊ आपण. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना. नको त्या ठिकाणी डोकं चालवू नकोस हा. हे बघ, तुझ्या ना डोळ्यातच दिसतंय तुला शिवा आवडतो, मग का लपवतेस? आणि तुला आतली गोष्ट सांगू का, शिवालाही तू आवडतेस. हे बघ, तुला कोणी सांगितलं? काय प्रेमात पडलेल्यांच्या गोष्टी असं कोणी तोंडाने सांगत नाही. ते प्रेमात पडलेल्यांच्या ना डोळ्यातच दिसत. हा म्हणजे खात्रीने काही माहिती नाहीच आहे तुला. मी खात्रीनेच सांगते, तू किती नाचापाडा लावलास ना तरी शिवा तुला आवडतो हे सत्य माझ्यापासून तरी लपलेलं नाहीये. हे बघ, शिवा शिवाबद्दल? शिवाबद्दल नाही ग मग, शिवाबद्दल नाही. आम्ही ते शिऱ्याबद्दल बोलत होतो. शिरा, हिला शिरा खूप आवडतो ना, त्याच्याबद्दल बोलत होतो आम्ही. हो, मला शिरा खूप आवडतो, पण तू ना शक्तीला जो शिरा आवडतो ना तोच बनव. म्हणजे साधा भोळा, म्हणजे काजू बदाम टाकलेला असा शिरा कर. शक्तीला जो आवडतो ना तो शिरा. हो का? श्रद्धा, मग एक काम कर, उद्या सकाळी आहे ना नाश्त्याला ये बघ. मी तुझ्यासाठी मस्त तुपातला शिरा बनवते. हा हो. शक्ती, ते डाळीला फोडणी देऊन झाली ना की जेवायला वाढा. मी तुझ्या आप्पांना बघून येते, कुठे गेलेत काय माहिती. हो अम्मा. नशीब अम्मानी काही ऐकलं नाही. ऐकलं असताना तरी काही झालं नसतं. आम्हा ही शिवाला मानते आणि माझ्या प्रिय सखी मैत्रिणी